हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी बनवणार आहे चिकनची भाजी. तर तुम्ही पुढे बघू शकता मी कशी बनवणार आहे. तर टोप ठेवलेला आहे गॅसवरती गरम होण्यासाठी. तेल पण टाकलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. त्यानंतर मी तेजपत्ता आणि लसूण छानपैकी तेलामध्ये परतून घेणार आहे. त्यानंतर मी चिकन 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, त्यामध्ये मी ॲड करणार आहे. तर चिकन अगोदर मी उमून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता ते पण तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचं. छान असं परतून झाल्याच्या नंतर मग त्यावरती मी झाकण ठेवून त्यामध्ये पाणी ठेवणार आहे गरम होण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता किती छान असं परतून घेतलेलं आहे मी. त्यावरती ताट ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि मसाला मी घेतलेला आहे कांदा, खोबरा आणि टोमॅटो. ते पण मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक करून घेणार आहे. तर लसणाच्या पाकळ्या 4 ते 5 टाकलेल्या आहे. त्यामध्ये मसाला बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये. तर बघू शकता मसाला पण बारीक करून झालेला आहे. त्यानंतर मसाले घेतलेले आहे एव्हरेस्ट मसाला, चिकन मसाला आणि धना पावडर आणि लाल मिरची ते पण मी टाकलेलं आहे. पण यामध्ये मी दाखवलेलं नाही, मी ते विसरले दाखवायचं. तर बघू शकता किती छान असं उमवून झालेलं आहे आपलं चिकन. तर चिकन अगोदर उमवून घेतल्यानंतर चिकनला खूप छान टेस्ट येते. तुम्ही पण तसं करून बघा, छान अशी टेस्ट येते. चिकन काढून घेतलेलं आहे. त्यानंतर तेल गरम व्हायला मी ठेवलेलं होतं. मसाला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता छान असं तेलामध्ये मी मसाला परतून घेणार आहे. खूप साधी आणि सिंपल रेसिपी आहे, तुम्ही बनवून बघा. बघू शकता तुम्ही मसाला कसा परतून घेतलेला आहे. त्यामध्ये मी मसाले ॲड केलेले आहेत. ते पण तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये छानपैकी परतून घ्यायचे, छान मिक्स करून घ्यायचे. आणि त्यानंतर आपण हे उमवलेले चिकन त्यामध्ये ॲड करणार आहे. तेल सुटेपर्यंत छान असं मसाला परतून घ्यायचा, म्हणजे भाजीला खूप छान टेस्ट येते. तर बघू शकता बाजूनी कसं तेल सुटलेलं आहे. तर त्यामध्ये मी उमवून घेतलेले चिकन मी ॲड करणार आहे. तर तुम्ही पुढे बघू शकता. आणि बोलताना जर काही चुका होत असतील तर माफ करा, पहिल्यांदाच व्हिडिओ बनवत आहे, तर थोड्याफार चुका होणारच. तर मी कधी अशी सोशल मीडियावरती बोललेली नाही, त्यामुळे मग बोलण्याची एवढी सवय नाही आहे मला. तर मी हळूहळू प्रयत्न करते बोलण्याचा. तर काही चुका होत असतील तर माफ करा, कमेंटमध्ये मला ते सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चिकन पण मसाल्यामध्ये छान असं परतून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम छान असं परतून घेतलेलं आहे तेल सुटेपर्यंत. त्यामध्ये पाणी पण मी ॲड केलेलं आहे. आपल्याला पाहिजे तेवढंच पाणी त्यामध्ये ॲड करायचं. आणि पाणी टाकताना गरमच पाणी टाकायचे, म्हणजे भाजीला तरी खूप छान येते आणि टेस्ट पण खूप छान लागते. पाणी गरम करून घेतलेलं होतं, ते तुम्हाला दाखवायचं विसरले. तर खूप छान अशी तरी सुटलेली आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान चिकन झालेलं होतं आणि टेस्ट एकदम छान होती. तर तुम्ही पुढे बघू शकता. कसा वाटला व्हिडिओ तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर बाय बाय. कसा वाटला व्हिडिओ.